हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मामा आलेत श्रीरामपूरवरनं सकाळी सकाळी आपल्याला भेटायला नाशिकला. आणि उमेश भाऊ पण आलेत. मामांनी दोघांनाही कॉल केले आणि दोघंही भाऊ त्यांना रेल्वे स्टेशनला घ्यायला गेले, बसस्टँडला. तेच सांगत होते. बाकी आता चहा वगैरे बनवली त्यांच्यासाठी, चहा पिताय आणि गप्पा चालल्या आहेत. मलाही कॉल केला, तुलाही कॉल केला, आपण दोघंही गेलो घ्यायला, असं डिस्कशन त्यांचं चाललं होतं. चहा वगैरे पिऊन झाले यांची, चालली उमेश भाऊंचे चालले गप्पा त्यांच्या मिसेस संग. काय झालं ते सगळं सांगता येते की मलाही बोलवलं, भाऊलाही बोलवलं म्हणून असं. आणि मी त्यांना सांगते की माझे व्हिडिओ बघा भाऊ, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मला सांगताय की हो वहिनी मी केलं आहे, चॅनलला सबस्क्राईब पण केलं आहे. आणि माझे व्हिडिओही त्यांना आवर्जून दाखवते की बघा. आज होती रंगपंचमी, आता मग भाऊंना रंग लावल्याशिवाय कसं जाऊ द्यायचं ना. चांगला पक्का कलर आणला होता मी त्यांना लावण्यासाठी. हे रंगवलं छानसं. मिस्टरनाही रंगवलं, त्यांनाही कलर लावला. असं त्यांना खेळायला आवडत नाही, पण आज त्यांच्या संग मी रंगपंचमी खेळते आहे. डबल टिबल त्यांना कलर लावायचं काम चाललं आहे. मामांनाही टिळा लावला. भाऊ मला कलर लावायला घेऊन आले. अरे कलर लावला आणि लगेच बेसिंगजवळ गेले चेहरा धुवायला. मी आणलेला पक्का कलर होता तो, तर ते निरमा साबण घेऊन चेहरा वॉश करताय. असं कशी रंगपंचमी, कलर इकडे लावला आणि लगेच इकडे धुतला. असं थोडी चालतं ना रंगपंचमीला. पण आता चेहरा वॉश केला. आता हे मला कलर लावायला आले माझे मिस्टर. त्यांना म्हटलं या बाहेर कलर खेळू आपण. तर रंगपंचमीचा रंग कलर मला लावताय आणि माझ्या चेहऱ्यावर काही कलर बसतच नव्हता. निघायचा पण आणि बसायचा पण. भाऊ म्हणतायत की वहिनींनी ना तेल लावलं. मी त्यांना म्हणते नाही, मी नाही लावलेलं. आणि उमेश भाऊ आता पळण्याच्या कतारमध्ये, की त्यांना असं वाटतं वहिनीने कलर लावाच नाही, कारण त्यांनी चेहरा पूर्ण क्लीन केलेला होता. पण मी त्यांना कलर लावल्याशिवाय कशी जाऊ देणार. रंगपंचमी आहे तर वाटलं पाहिजे ना रंगपंचमी आहे. कलर तर मी लावणार. त्यांना पकडण्याचे प्रयत्न चालले आता माझे आणि त्या छोटूचे. आम्ही दोघं त्यांना पकडायचेच प्रयत्न करतोय, पण ते पळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना कलर लावल्याशिवाय मी काही शांत बसणार नव्हते आज. एक साईड लावली, एक साईड लावूच देत नव्हते. छोटू पण पकडतोय त्यांना. त्यांची कॉलर वगैरे धरून रंगपंचमी खेळायचं काम चाललं होतं. परत परत हमला त्यांच्यावर. आज लावल्याशिवाय सोडायचंच नाही. पार कॉलर बिलर टी शर्ट फाटते का काय काय माहिती. आज मी असं झालं होतं. भाऊ निघून गेले. बाकी मग मुलांची रंगपंचमी, इकडं पाणी वगैरे मारणं. पिचकारीने पाणी पाडायचं चाललं. अजून नळाच्या पाईपाने पाणी मारायचं चाललेलं आहे. अर्णव आणि अहम आणि त्यांचे दोघांचे फ्रेंड्स, हे दोघांचे खेळायचं काम चाललं आहे. मी माझ्या मिस्टरांना बोलवते. आले मिस्टर माझे. त्यांना मग कलर खेळायचा बिलकुल आवडत नाही, पण आले आता कलर घेऊन. आणि आता ते आमचे ओनर आहेत संदीप भाऊ, त्यांना कलर लावणार आहे. ते आवाज देत आहे, भाऊ कुठं आहात तुम्ही. आणि आता ते येत आहे. आले फायनली. आता चालला कलर लावायचं काम करतील ते. पहिल्यांदा त्यांनाही खेळायला लावते आणि मीही खेळते छानशी रंगपंचमी. तर आमच्या दोघांची
रंगपंचमी चालली. मी त्यांच्यावर पिचकारीने पाणी घेऊन मारायचं काम करते. आज पुन्हा रंगच खेळायचा आहे त्यांच्यासंग. निशाणा पिचकारीचा. आज शर्ट वगैरे सगळंच ओलंही करायचं आणि कलर नाही भरवायचं हे ठरवलं होतं मी आज. कलर खेळायचं काम चाललंय आमचं. अरे पिचकारीची साईडची बाजूच उचकडून घेतली मी. चालले आता खेळायचं. झालं आमच्या दोघांची रंगपंचमी खेळून अहमही आला आता. आता आम्ही चाललो आहोत आईच्या घरी माझ्या भाऊजाईला कलर लावायला. रंगपंचमी म्हटल्यावर तिथे वहिनीला कलर लावायचं नाही असं होईल का कधी. तर आपण चाललो आहोत आईकडं. आपण पोचलो आहे आईच्या आणि वडिलांच्या घरी माझ्या. इथे हा साहिल बसलेलाच आहे. हे दोघांनी एकमेकांना पकडून ठेवलं कलर लावण्यासाठी. मी दोघांनाही कलर लावून दिला. सम्यकला म्हटलं कलर लावू का तुला. नाही 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 निघाला घरामध्ये. त्याच्या मागं मी जाती कलर लावायला. तो कसा पळतोय पुढं बघा. आता करिश्माला कलर लावायचं चाललं आहे. तिला कलर नाही लावला मग असं कसं. रंगपंचमी भाऊजाईला कलर लावलाच पाहिजे. तो बघतोय आम्हाला दोघींना. ती म्हणते ताई मी तुम्हाला कलर लावल्याशिवाय कशी काय सोडल. तीही मला कलर लावते आणि आम्हाला सम्यक बघतोय. सम्यक बाहेर आला ई करतोय. त्याला म्हटलं की तुला लावू का कलर. नाही हसतो. लावू दे कलर तर नाही नाही आईच्या मागं लपतोय. आता मी निघाले घरी जाण्यासाठी. आला मी थोडासा कलर सम्यकला लावूनच दिला. सम्यक आता म्हणतो बाय जाय तू घरी. संध्याकाळी आता मामांचा वाढदिवसही होता आणि आज आम्ही मामांचा वाढदिवस आईवडिलांच्या घरी माझ्या सेलिब्रेट करणार आहोत. त्यांना जेवणाचंही आमंत्रण दिलं होतं आणि तिथेच केक कटिंग पण करणार आहोत आम्ही. सम्यकला बोलता येत नाही पण सम्यक हॅपी हॅपी करतो आणि टाळ्या वाजवतोय. त्यालाच आनंद खूप झाला आहे बड्डेचा. त्याला नाही बोलता येत हॅपी बड्डे पण तो हॅपी हॅपी करून त्याचा उत्साह साजरा करतोय. मग मी आले. मी मामांना कुंकवाचा टिळा लावला. तांदूळ लावले आणि मामांना ओवाळून घेतलं. त्यांना उदंड आयुष्य लाभो. करिश्मा आली. करिश्माने ओवाळलं मामांना. सम्यकलाही टिक्का लावला छोटासा. आता मामा केक कट करतील. हॅपी बर्थडे मामाचा आहे. मामा पण टाळ्या वाजवत आहे आमच्या संग. चलो हॅपी बर्थडे मामा हॅपी बर्थडे. सम्यक कसा इकडे तिकडे बघतोय. आज मामांचा बड्डे नाशिकमध्ये सेलिब्रेशन झालं. आई आणि सम्यक मामांना फिश आवडते म्हणून आईने आज मामांसाठी फिश बनवली. जेवण वगैरे करतील आणि मग आम्ही घरी जाऊ. आजचा ब्लॉग इथे एवढाच. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. गुड नाईट बाय. व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा. बाय बाय.